नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल, ज्याला आपण महा ई सेवा केंद्र सुद्धा म्हणतो, तर यासाठी अर्ज कुठे व कसं करायचा व कोणकोणती कागदपत्रे लागतात, पात्रता व अटी काय आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे आपले सरकार म्हणजे काय हे तुम्ही जाणून घ्या। आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच जिथे तुम्ही लोकांना भरपूर अशा सरकारी सेवा पुरवू शकता। उदाहरणार्थ सरकारी दाखले असतील किंवा सरकारी प्रमाणपत्रे तुम्ही काढू शकता व त्यावरील कमिशनद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता व हे आपले सरकार सेवा केंद्र मित्रांनो अगदी मोफत आहे। आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी कोणतीही ऑनलाईन प्रोसेस नाही, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता। चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी काय पात्रता व शर्ती आहेत। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दिनांक 2 जून 2025 या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत मित्रांनो व्यवस्थित माहिती समजून घ्या। अतिशय महत्त्वाची व थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत। शासन शुद्धीपत्रक पहा। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या। त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात वार्ड भागात खालीलप्रमाणे विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेली अशी व्यक्ती आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील। म्हणजेच ज्या भागातील तुम्ही रहिवासी असाल तर त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे। पुढे पहा मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांनी MSCIT किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत राबविलेला कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा। म्हणजेच तुमचं संगणक प्रमाणपत्र MSCIT किंवा CCC हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा। त्यानंतर पुढे पहा मित्रांनो, सदर अर्जदाराकडे त्याचे स्वतःचे पॅन आणि आधार कार्ड असावे, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असावे। त्यानंतर अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा व सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे असे वाचावे। तसेच पुढे पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल। आणि जर समजा तुम्ही ज्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी आहात त्या ठिकाणी जर एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुण देण्यात येतील। आता ही गुणांकन प्रक्रिया कशी असणार आहे आपण जाणून घेऊयात मित्रांनो। सदर निवड प्रक्रियेमध्ये 100 गुण निर्धारित करण्यात येतील, तर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल। कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास 30 गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास 25 गुण, पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मित्रांनो। CSC केंद्र असल्यास 25 गुण, समितीकडील मुलाखतीचे गुण 20 गुण असतील। तर अशा प्रकारे ही गुणांकन प्रक्रिया असणार आहे मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या। व जे मुलाखतीचे 20 गुण असणार आहेत ते कशा प्रकारे असणार आहेत हे पण समजून घ्या। तांत्रिक ज्ञान असल्यास 6 गुण, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे ज्ञान असल्यास 4 गुण, सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात राबविलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास 10 गुण, अशा प्रकारे 20 गुण असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो पात्रता व अटी असणार आहे। मित्रांनो व्यवस्थित माहिती समजून घ्या। आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा। मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र हे पूर्णपणे मोफत आहे। आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी कोणतीही ऑनलाईन प्रोसेस नाही, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता। अर्ज सुरू झाले नसतील तर तुम्हाला जाहिरात किंवा टेंडरची प्रतीक्षा करावी लागेल।
जाहिरात दर 2 ते 3 वर्षानंतर निघते, तर तुम्हाला वाट पाहावी लागेल व अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र बिलवण्यासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र सुरू करू शकता व कमिशनद्वारे पैसे कमवू शकता. जिल्हाधिकाऱ्यालयात अर्ज सुरू झाल्यानंतर लगेचच तुमच्यापर्यंत अपडेट दिली जाईल, त्यामुळे काळजी करू नका मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.